नमस्कार, माय महाराष्ट्रीयन किचनमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत. आज तयार करूया मिक्स व्हेज पराठा. भरपूर भाज्या आणि वेगवेगळी पिठे वापरून तयार केलेला हा मिक्स व्हेज पराठा. पालकची अर्धी गड्डी धुवून घेतली आहे आणि ती मिक्सरच्या भांड्यामध्ये ठेवली आहे. हा पालक ब्लांच करून घेतलेला नाही आहे. याबरोबरच घेतल्या आहे 3 मोठ्या मिरच्या, 5 ते 6 लसूण पाकळ्या. हे आता सर्व मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आहे. पेस्ट करून ती बाजूला ठेवून द्यायची आहे. एका परातीमध्ये 1 वाटी गव्हाचे पीठ, 1 वाटी हरभरा डाळीचे पीठ, अर्धी वाटी ज्वारीचे पीठ आणि अर्धी वाटी तांदळाचे पीठ घेतले आहे. आता भाज्यांमध्ये घेतले आहे 1 मोठा गाजर बारीक किसून घेतला आहे, 1 मोठा बटाटा उकडून आणि छान असा किसून घेतला आहे. गुठळे राहू नयेत म्हणून तो किसूनच घ्यायचा आहे. 1 टेबलस्पून पांढरे तीळ, 1 टीस्पून ओवा हातावर चोळून घेतला आहे, तोही याच्यामध्ये घालायचा आहे. चवीनुसार मीठ घालायचे आहे आणि 1 टेबलस्पून घट्ट असे साजूक तूप याच्यामध्ये घालायचे आहे. आता मिक्सरमधनं पेस्ट करून घेतलेला पालक, हिरवी मिरची आणि लसूण हाही याच्यामध्ये घालायचा आहे. सर्व पालक याच्यामध्ये घालून हे सर्व मिश्रण आता एकत्र करून घ्यायचे आहे. हे आता चांगले मळून घ्यायचे आहे. याच्यामध्ये पाण्याचा वापर अजिबातही करायचा नाही आहे. बटाटा, गाजर आणि पालक याच्या ओलसरपणामुळे ही कणिक चांगली भिजली जाते. अगदीच पाणी कमी वाटत असेल तर मिक्सरच्या भांड्यामध्ये पालक आपण बारीक करून घेतला आहे, त्या भांड्यामध्ये थोडेसे पाणी घालून ते याच्यामध्ये वापरावे आणि मग कणिक मळून घेतली तरीही चालेल. कणिक फार घट्ट असू नये. 5 मिनिटे ही कणिक भिजून ठेवायची आहे. 5 मिनिट झाले आहेत. त्याचा आता एक मोठा असा गोळा काढून घेऊया. आता तांदळाच्या पिठामध्ये हा गोळा घोळून घ्यायचा आहे आणि मग त्याची पोळी लाटायला सुरुवात करायची आहे. तांदळाच्या पिठाचा वापर यासाठी करायचा की पिठाचे या पोळीवरती कुठेही डाग राहत नाहीत आणि पोळी सरसर लाटली जाते. पोळी आता थोडीशी लाटून झाली आहे. याच्यावर 1 चमचा तेल घालू आणि ते या पोळीवरती पसरवून घेऊ. म्हणजे याची घडी करून घ्यायची आहे. घडीची पोळी आपल्याला तयार करायची आहे. घडी घातल्यामुळे हा पराठा अगदी छान असा टम्म फुगतो. आता याची मध्यम आकाराची पोळी लाटून घ्यायची आहे. पोळी लाटून झाली आहे. गरम तव्यावरती आपण आता हा मिक्स व्हेज पराठा भाजून घेऊया. साईड चेंज करू आणि खरपूस असे भाजून घेऊ. यावर दोन्ही बाजूने तेल सोडून घेऊ. पालक, गाजर आणि बटाटा या भाज्या याच्यामध्ये घातल्यामुळे हा पराठा अतिशय हेल्दी होतो. याबरोबरच गव्हाचे पीठ, हरभरा डाळीचे पीठ, ज्वारीचे पीठ आणि तांदळाचे पीठ घातल्यामुळेही हा पराठा अत्यंत हेल्दी होतो. या पराठ्यामध्ये बहुतेक सर्व पदार्थांचा समावेश असल्यामुळे त्यात पौष्टिक घटकही भरपूर आहेत. शिवाय मुलांना शाळेत टिफिनमध्ये देता येण्यासारखेही आहे. गृहिणींनी ही डिश जरूर करावी, स्वतःही चाखावी आणि मुलांनाही त्याची गोडी लावावी. टिफिनमध्ये पोळीऐवजी हा पराठा दिल्यानंतर लहान मुले सर्व टिफिन संपवून येतात. याकरता हा पराठा नेहमी केला तरी चालेल. ही कणिक आदल्या दिवशीसुद्धा आपल्याला भिजवून ठेवता येते. पराठा तयार झाला आहे. तो दह्याबरोबर, सॉसबरोबर किंवा अन्य कोणत्याही चटणीबरोबर खायला देता येतो. रेसिपी आवडली असेल तर आपण एकदा जरूर करून पहा. रेसिपीला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया अशाच एका छानदार नवीन डिशसोबत.